नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल। मी तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर गावाकडचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, सगळ्यांना खूप छान वाटलं आणि व्हिडिओ सुद्धा सगळ्यांना आवडला आहे। आणखीन लोक बघत आहेत, खूप छान व्ह्यूज येत आहेत, त्याबद्दल थँक्यू। ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांना मनापासून आभार, आणि जे सबस्क्राइब करणार आहेत आणखीन त्यांचे सुद्धा मनापासून आभार। सो गावाकडचा कार्यक्रम झाला की 2-3 दिवसांनी मी लगेच इकडं येणार होते, कारण की ऑलमोस्ट मी 2 महिने झालं गावाकडे गेले होते। एप्रिलमध्येच गेले होते यात्रेच्या टाइमला, नंतर माहेरी गेले, नंतर पुन्हा सासरी आले। त्याच्यामुळे मग म्हटलं आता खूप दिवस झालेले आहे, वॅकेशन संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं लगेच इकडे यावं। पण पाऊस खूप होता, त्याच्यामुळे 2-3 दिवस व्हिडिओ पण नाही शूट करता आले, आणि घरातली कामं आवरावरीमध्ये 8 दिवस कशी निघून गेले ते कळलंच नाही। पण छोटे मी क्लिपा घेतलेल्या आहेत। ऊन छान मस्त पडलं होतं, 3 ते 4 दिवसांनी पाऊस उघडला होता, त्याच्यामुळे घरातली कामं आटपून घेतली। कारण की 2 महिने घर बंद म्हटल्याच्या नंतर पूर्ण डीप क्लिनिंग करावी लागते प्रत्येक गोष्टीची, भांड्यापासून कपड्यापर्यंत। म्हणजे जे कपडे वापरले होते, कार्यक्रम होता, गावाकडे पाऊस होता म्हणून मी कपडे धुतले नव्हते, तसेच कपडे आणले होते। नंतर गुरुवारी मी मस्त अशी पूजा केली, देव सगळे क्लीन केले, डीप क्लिनिंग करून घेतले देवांचं, मंदिर वगैरे सगळं स्वच्छ केलं, पितांबरीने देव घासले। आणि मी गणपती बाप्पाची मूर्ती आली होती मला गिफ्ट म्हणून माहेरहून, सो त्यांचा सुद्धा अभिषेक करायचा होता मला, म्हणून म्हटलं गुरुवार सारखा विशेष दिवस नाही म्हणून मी अभिषेक करून खूप छान मूर्ती गणपती बाप्पाची मला भेटली। आणि माझ्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाचीच मूर्ती छोटी होती, तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एकदम रेखीव काम आहे त्याचं मूर्तीचं। सो ती कंप्लीट झालं, देवघर एकदम मस्त दिसत होतं। आणि जास्वंदीचं फुल बघा ना, मला इच्छा असेल मनातली तर कोणती गोष्ट अपूर्ण राहत नाही। गणपती बाप्पाचा मला अभिषेक करायचा होता, त्याच दिवशी जास्वंदीचं फुल सुद्धा मला इझिली अवेलेबल लिमिटेड झालेली होती, देव कुठून ना कुठून देतोच। सो नंतर मी आता हा जो व्हिडिओ आहे तो 2 ते 3 दिवसांनंतर घेतलेला आहे। मी म्हटलं तुम्हाला छोटे क्लिप मी दररोज घेतलेल्या होत्या, ही शनिवारची शूटिंग नंतर मी घेतलेली होती, आणि संडेला सुट्टी होती त्यांना, त्याच्यामुळे जो घरामध्ये किराणा ग्रोसरी म्हणा किंवा मग जे छोटे मसाले वगैरे जे संपले होते, सो ते नंतर आणले होते आम्ही। त्याच्यामुळे म्हटलं शनिवारी तर गावाकडे गेलं, म्हटलं उन्हाळा होता, झाडांचे चांगले काही ग्रोथ झाली होती, काही कटाई करायची झाडं तर काही वाळून गेलेले होते, सो ते कचरा वगैरे क्लीन केला होता। सर आता मनी प्लांट खूप वाढला होता, बऱ्यापैकी खूप जास्त पसरला होता, म्हणून मला जास्त घरामध्ये ग्रीनरी हवीशी वाटते। त्याच्यामुळे मी काय केलं, अशा पद्धतीने जर तुम्ही मनी प्लांट कोणाकोणाचा येत नाही तर ही टिप अशा पद्धतीने तुम्ही जर लावला तर एकदम भारी, आणि घरामध्ये शोपीस म्हणून लावायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लावला की एकदम छान आणि दाटसर मनी प्लांट येतो। सो आता ही माझ्याकडे मातीची कढई होती, ही थोडी त्याला तडा गेला होता, ऑलमोस्ट 3 वर्ष मी ही कढई वापरलेली आहे। जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत असेल मी मातीचे भांडी यूज करते। आपलं दुसरं चॅनल आहे सात्विक रेसिपी, वर्षा आयुर्वेद रेसिपीज म्हणून, त्या चॅनलला व्हिजिट केलं नसेल तर प्लीज जाऊन व्हिजिट करा, लिंक कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जाऊन लगेच चेकआउट करा, मस्त रेसिपीज त्याच्यावर सुद्धा असतात। सो त्याच्यासाठी मी यूज केलेली होती। आता म्हटलं टाकून देण्यापेक्षा त्याच्यामध्ये मनी प्लांट लावून घ्यावेत। सो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून लावून घ्यायचं आहे, आणि ही जी त्याची पानं मी कट केली होती, सो ते अशा पद्धतीने मी व्यवस्थित करून तुम्ही डायरेक्टली याच्या पाण्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। पण माझ्याकडे एक प्लॅस्टिकची भरणी होती, सो मी त्याच्यामध्ये माती भरून मी त्याच्यामध्ये आता ही जी पानं आहेत सो त्याचा मनी प्लांट बनवून ठेवणार आहे। किचनमध्ये, हॉलमध्ये, तुम्हाला जिथं ग्रीनरी हवी आहे तिथे तुम्ही अशा पद्धतीने छोटे मनी प्लांट्स किंवा मग छोटी झाडं लावू शकता। आणि ह्याला जास्त खर्च नाही, माती वगैरे मनी प्लांट घरीच होता। आणि प्लॅस्टिकची भरणी जर घरामध्ये असेल तर टाकून देण्यापेक्षा तुम्ही घरामध्ये त्याचा अशा पद्धतीने छान यूज करू शकतात। मस्त असं छान दिसत होतं रोपटं, मस्त नंतर पाणी घातलं, आणि खूप सारे मी एका पानापासून हे सारे मनी प्लांट मी घरीच बनवलेले आहेत। आणि मनी प्लांटची छान ग्रोथ होण्यासाठी जी चहा पावडर असते सो ती यूज करतो, त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकत नाही, ती तुम्ही टाकू शकता। मग डायरेक्ट चहा पावडर असते ते 2 चमचे टाकायचं, जेणेकरून मनी प्लांट फर्टिलाइज होतो आणि त्याला जास्त आपला मनी प्लांट फुटतो आणि पानं वगैरे येतात।
आणि जर बऱ्याच झाडांवरना पांढरत किडे वगैरे पडतात, सो ते पडू नये म्हणून हळद एक चमचा प्रत्येक कुंडीमध्ये टाकून ठेवायची. किंवा मग आपलं जे दही असतं, सो ते दही पितळेच्या, लक्षात ठेवा पितळेची किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये दही आपल्याला 2 ते 3 दिवस तसंच आंबवून ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा हिरवट कलर होतो त्या दह्याचा, ते दही पाणी आणि गोमूत्र मिक्स करून ते स्प्रेच्या बॉटलमध्ये ठेवून आपल्याला झाडावर शिंपडून घ्यायचं आहे. ह्या 2 ते 3 टिपा पावसाळ्यामध्ये तर नक्की उपयोगी पडतात, कारण की पावसाळ्यामध्ये किडे आळ्या जास्त झाडांवर पडतात. त्याच्यामुळे झाडांची पाने ते खाऊन घेतात. त्याच्यामुळे ही टिप तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मी स्वतः केलेल्या आहेत. आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये गरमागरम चकोल्या बनवलेल्या होत्या. आणि आता बऱ्यापैकी गावाकडे होते, त्याच्यामुळे माझं मी वजन कमी झालेलं होतं आणि मला वजन कमी करायचंच आहे. त्याच्यामुळे आता मी योगा सुद्धा सुरू केलेला आहे आणि हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत अगोदर सुद्धा शेअर केलेल्या आहेत, आत्ता पण करणार आहे. त्याचबरोबर माझं पहिलं शिक्षण ज्या शाळेमध्ये झालं, जिल्हा प्राथमिक शाळा, सो त्याचे मी व्हिडिओ घेतलेले आहेत, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आधी कशी होती, आता कशी झालेली आहे शाळा, तुम्ही बघू शकता. म्हणजे आता अगोदरचे तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकत, पण आत्ताचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आय होप तुम्हाला संपूर्ण ब्लॉग आवडला असेल. आवडत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.